काय साहेब 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 वाचवा मला वाचवा मला. काय काय झालंय बबन? एक मिनिट ते आता शुकशुक तूच करत होतास का? होय मीच करत होतो. अहो हाक मारायची ना मग. अहो हाक कशी मारणार साहेब? मी जर हाक मारली तर सुमीन ऐकलं असतं आणि सुमीन ऐकली तर तिला कळेल की मी इथं आलोय ते. मग मग काय माझा जीव घेला हो सुमी. बबन काहीतरी संबंध आहे का? आणि सुमी काय हुकुमशाह आहे का कोणाचा जीव घ्यायला? बबन हे बघ, इथं भारतात लोकशाही आहे, लोकशाही. अहो पण साहेब राजकारणात सुमीला कुठं काय कळतंय तेव्हा? सुमीचं ना आता काहीच चालवून घेणार नाहीये मी. एकदा का तिला चेअरमन पदाच्या खुर्चीवरून काढलं ना की सगळं सुरळीत होईल. पण साहेब सुमीला चेअरमन पदाच्या खुर्चीवरनं का म्हणून काढताय हो तुम्ही? अरे कारण हवा गेली चेअरमन पदाची तिच्या डोक्यात. आणि मम्माचा आणि मामाचा अपमान केलाय तिनं, माहिती आहे ना? घरातले सगळे विरोधात आहेत तिच्या, डॅडी सुद्धा. नाही व नाही साहेब, आपली सुमी असं मोठ्या माणसांचा अपमान करणाऱ्यातली नाही. आहो हे बबन, अरे तूच सांगितलंस ना तिनं कसा मास केला ते. मी केव्हा म्हणलो? काय म्हणलो? कधी म्हणलो? धन्य आहेस तू. रेन्यूएस हे बघ, सुमीला घाबरायची काही गरज नाही, कळलं? मी केव्हा बोललेलो? अहो साहेब मी तर खोटं बोललेलो. अहो ती सुमीचा संसार वाचाव म्हणून बोललेलो साहेब. साहेब रागिनी मॅडम, अहो कसल्या फंदात अडकवलंय मला तुम्ही? जितू, ए जितू, जित्या, कोण आहे? सांगू का कोण आहे? रागिनताई तुम्ही आहे? बऱ्याच दिवसांनी इतकी मस्त झोप लागली ना मला. त्या भिकारड्या घरात मनासारखी झोपही लागत नाही. तुमच्यासारख्या तालेवर माणसंच नाही, गरीबाच्या घरात त्रास होणारच की. कॉफी. हा आणतो. थँक्यू. पप्पा झोपल्यात? चांगलंय. ए जितू, हा. इकडे. काय? अरे उभं कायस, बस. जितू, माझ्या डोक्यात ना एक विचार आलाय. काय? काल तू म्हणत होतास ना की तुला राजकारणात, पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. होय. मग मला मदत कर. मदत म्हणजे? म्हणजे माझा पुढचा बार उडवायला मला मदत करायची. राजकारण शिकायचं आहे ना तुला? होय. त्या मंत्री पाटलांच्या कारखान्यावर जॉईन हो. पुढे त्याप्रमाणे मला प्लॅन आखता येईल. अहो पण शिंदे साहेबांनी कोण सांभाळणार? त्यांना काय सांभाळायचंय? सकाळीच खाऊ पिऊ घालायचं आणि दिवसभर झोपून ठेवायचं. दिवसभर लागतंय काय? आणि तू हवं तर कारखान्यातून संध्याकाळी लवकर येत जा, झालं. पण
मला कोण घेणार कारखान्यावर? जितू, अरे त्या कारखान्याची चेअरमन आहे ना माझी बहीण आहे रे, लाडकी सुमी. तिचा ना माझ्यावर खूप विश्वास आहे, आणि माझ्यावर विश्वास म्हणजे तुझ्यावर विश्वास. काय चालतंय की. मग कवा करायचा विश्वासघात? क्या बात आहे, चांगलं ग्रास्पिंग आहे ही तुझं. ठीक आहे, मी सांगते तेव्हा जॉईन हो. आणि आज आहे ना त्या मंत्री पाटलांची इज्जत आहे ना कशी 4 चौघात उधळली जाणार आहे, आणि ते मी मस्तपैकी एन्जॉय करणार. मम्मा, बोलावलंस मला? आज काहीही करून सुमननं राजीनामा द्यायला हवाय. हो, मी समजावतो तिला. नाही नाही, समजवायची वेळ गेली आता. आता ठणकावून सांगायचं. सगळ्या संचालकांना आज मी बोलवून घेतलंय. सगळ्यांच्या पुढ्यात मी तिचा राजीनामा मागणार आहे. तिला तो मुकाट्याने द्यावाच लागेल. तू द्यायला सांगायचंस. मम्मा, सगळ्यांसमोर नको ना. म्हणजे आपण आधी तर वेगळं समजावूयात ना. अरे अजून किती समजवायचंय? ते काही नाही हं. तू ठाम राहा. सगळ्यांच्या पुढ्यात ठणकावून तिचा राजीनामा माग. नाही म्हणूच शकणार नाही. नरसू, हे तोंड पुस, आवर आणि माझ्या बरोबर कारखान्यात चल. काय उपयोग आहे ताई? मी कारखान्यात कशाला येऊ? अरे तू भाऊ आहेस माझा, मला तू हवायस तिथे माझ्या बरोबर. समर, तूही आवर. आज जर सुमनने राजीनामा दिला नाही तर आपल्या मंत्री पाटील घराण्याचा अपमान होईल. आणि आपल्या घराचा अपमान मी कदापिही खपवून घेणार नाही. बघूया तुझ्या बायकोच्या मनात आपल्या घरच्या इज्जतीची किती पर्वा येते. काय मॅडम, आता ताई मॅडम तुम्हाला आलतनीत आणायचं म्हणत होत्या. म्हणजे म्हणजे सगळ्या तंत्रात मंदला तुम्हाला लादीनामा मागणार, आणि मग थमल ताई पण तुम्हाला लादीनामा मागणार. मग तुम्हाला लादीनामा द्यायलाच लागेल आता म्हणत होत्या ताई मॅडम. सासूबाईंना का कळत नाही? मी जर सगळ्यांसमोर नाही म्हणले तर मंत्री पाटील घराण्याचा वाद असा चव्हाट्यावर येणार. मग आता ताई मॅडमनी खरंच असं काय केलं तर? गीताताई, लक्ष्मण दादा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी किती बी काय बी झालं तरी मंत्री पाटील घराण्याचा वाद असा सगळ्यांसमोर येऊ देणार नाही. बाहेर समाजात या घराण्याची इज्जत राखणं माझं पहिलं कर्तव्य आहे. अनुलोम विलोलोम दिवसातनं किती वेळा करायला लागते? 3 वेळा. सूर्या, लका तुम्हाला श्रीमंत वाटायला लागलाय. श्रीमंताचा आजार लागलाय तुझ्या माग. कसला ढेकळाचा श्रीमंत? अरे पोरीनं दम काढलाय माझ्या. आता बास कर की हा. किती खडे पुढतील रे सुमीच्या नावानं? त्याच्यामुळेच तुला दम लागायला लागलाय. अरे नाही अरे तात्या, तुला नाही कळणार. अरे पोरीनं लय डेंजर निर्णय घेतलाय. तिच्या घरच्यांच्या विरोधात चालली आहे ती. अरे आपली सुमी तशी नाही, तिच्यावर विश्वास ठेवू. नाही हरी तात्या, तिच्या डोक्यात हवा गेली, हवा. ठीक आहे, हा बघ, आपण ऐक नाही, सगळी मिळून समजून सांगू तिला. नाही नाही, मला नाही जुळायचं. तुम्हीच सांगा समजून. मी जर सुमीच्या पुढ्यात गेलो तर सुमी जीव गेला हो माझा.
अरे बबन तू एकटा नाही. हा बघ आपण गावातली 4 जाणती माणसं गोळा करू आणि सुमीला नीट समजून सांगू, मग तर झालं. नाही हरितात्या, तेवढा टाइम नाही. तिला आत्ताच्या आत्ता कोणीतरी समजून सांगायला पाहिजे. हा, रागिणीला हे काम जमल. हा, रागिनी मॅडम तेवढ्या समजूतदार आहेत. हा, मी फोनच लावतो थांब. हा तात्या. हा रागिनी, एक काम कर बाई, तू सुमीला समजून सांग आणि तिला राजीनामा द्यायला लाव. अगं तुझ्याकडे ती कला आहे ग, आणि तुझं ऐकल बी ती. तात्या बघते बोलून तिच्याशी. नुसतं बोलू नकस, तिला राजीनामा द्यायलाच लाव. अगं 4 लोकांसमोर घरातल्यांची इज्जत जायला नको ग. आयुष्यभर तिला भोगायला लागेल नाही तर. हा तात्या, आता तुम्ही सांगताय तर मी बोलते तिच्याशी. माझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नका. मी बोलते सुमीशी. मी ठेवते, सुमी यायला लागली. हो 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 हो. रागिनी, लवकर आलीस ग. अगं सासूबाई जाम भडकल्यात. आज त्या मला सगळ्यांदेखत राजीनामा मागणार आहेत आणि पायलटला बी मागायला लावणार आहेत. मला लय भ्या वाटायला लागले बाई. माझी एवढी बहादूर बहीण कधीपासून घाबरायला लागली? सुमे, तू आतापर्यंत जशी खंबीरपणे उभी होतीस ना, यापुढे पण राहा आणि सगळ्यांना ठणकावून सांग की राजीनामा देणार नाही म्हणजे नाही. अगं कसं सांगणार? यामुळे घरातला वाद असा चव्हाट्यावर येणार. तसं नको व्हायला. मंत्री पाटील घराण्याची इज्जत जायला नाही पाहिजे. मग आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? सुमे, तू राजीनामा देऊ नकोस ग. नाही, माझ्या घराची आबरू अशी 4 चौकात टांगता येणार नाही. मला नाही करायचं हे सगळं. त्यापेक्षा मी राजीनामा देऊन टाकते. दे दे, तू राजीनामा दे आणि हा कारखाना आहे ना मामासाहेबांच्या हातात देऊन समर सरांची सगळी मेहनत पाण्यात घालव. आणि त्यामुळे समर सरांच्या इमेजवर डाग पडतील ते वेगळेच. सुमे, मी तुला परत परत सांगते, तू राजीनामा देऊ नकोस ग. अगं आतापर्यंत एवढं सहन केलं ते तर पाण्यात जाईलच, पण समर सरांचं जबरदस्त नुकसान होईल. तर चालेल का तुला? सुमे, काहीही झालं तरी तू राजीनामा देऊ नकोस ग. समर सरांच्या भल्यासाठी तुला एवढं करावंच लागेल. करशील ना? तुम्ही सगळे एवढ्या शॉर्ट नोटीसवर मीटिंगसाठी हजर राहिलात. मी सगळ्यांचे आभार मानते. आभार कसलं ताई मॅडम? अहो मीटिंगला येणं हे तर आमचं कर्तव्य आहे. आणि एवढ्या तडकाफडकी बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्वाचं कारण असेलच ना. हो, महत्वाचं आहेच. मुद्दा असा आहे की समर साहेबांनी आपला निर्णय बदलला. समर, मी कारखान्याचं चेअरमन पद बदलण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आपण सुमन मंत्री पाटील यांना चेअरमन केलं होतं, पण आता आपण त्यांचा राजीनामा घेणार. कोणाला काही प्रश्न? पण असं का? मागच्याच आठवड्यात सुमन मॅडमना चेअरमन पदी आपण बसवलं होतं. बरोबर आहे तुमचं, पण कारखान्याच्या कामाचा काहीच अनुभव नसताना सुमन मॅडमना चेअरमन केलं हे कारखान्याच्या सभासदांना आवडलेलं नाहीये. आणि आपण लोकभावनेचा आदर करायला हवा नाही का? पण मग कारखान्याचा अनुभव असणार दुसरं कोण आहे? कोणच नाही. असं कसं? मी इतक्या वर्ष ताई मॅडम बरोबर राहतोय, मला राजकारणातलं कळतं की. राजकारण नाही मामासाहेब, कारखान्याच्या कामाचा अनुभव. गेले काही दिवस झालं मी कारखान्याचं कामकाज शिकून घेतलंय. पण तुम्ही आणि कारखाना अशाच माणसाकडे असावा ज्याला त्यातलं कळतं. हो, ही गोष्ट एकदम बरोबर आहे. आधीच एवढ्या सगळ्या अडचणीतनं समर साहेबांनी कारखाना बाहेर काढलाय. आता तो पुन्हा आजारी पडू नये. हो, पटतंय मला. म्हणूनच स्वतः समर साहेब पुन्हा चेअरमन होणार आहेत. त्यांच्या नावाला तर कोणाचा विरोध नाही ना? समर साहेबांनी किती कष्टाने हा कारखाना पुन्हा फायद्यात आणला हे माहिती आहे तुम्हा सगळ्यांना. तेव्हा चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी समर साहेबांव्यतिरिक्त
दुसरं कोणीच लायक असू शकत नाही, बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. बरोबर आहे. मी एक बोलू का? बोलू का? बोला. मला वाटतंय ह्यो निर्णय चुकीचा आहे. म्हणजे कारखान्यासाठी नाही, समर साहेबांसाठी चुकीचा आहे. आता समर साहेबांनी कारखान्याचा राजीनामा दिला तो आमदारकीसाठी. फक्त आमदारकी नाही तर समर साहेब मुख्यमंत्री पदावर बसावं असं आपल्या सगळ्यांनीच वाटतंय. आणि समर साहेब मुख्यमंत्री झालं तर आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट असेल. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ताई मॅडम बरोबर नव? हो, होणारच आहेत समर साहेब मुख्यमंत्री. कसं? अहो आपण जर त्यांना कारखान्याच्या चेअरमन पदावर परत बसवलं तर दिल्लीतनं गल्लीत आल्यासारखं होणार का नाही? नेत्याने एकदा पुढं गेलं का पुढंच जावं, ह्यो झाला एक भाग. आणि दुसरा म्हणजे समर साहेब परत चेअरमन झालं तर लोकांच्यात चुकीचा संदेश जाईल. लोक म्हणतील ह्या नेत्याला नीट निर्णय घेता येत नाही म्हणून एका आठवड्यात त्याने निर्णय बदलला. आणि एकदा का लोकांच्यात चुकीचा संदेश गेला तर लोकांचा कारखान्यावरनं आणि समर साहेबांवरनं विश्वास उडून जाईल. बरोबर बोलते की नाही मी? तुम्हीच सांगा. हो, पटतंय तुमचं. घडीत निर्णय बदलणं म्हणजे कमकुवत राजकारणाची लक्षणं. समर साहेब जर आमदारकी, मुख्यमंत्री अशी जर वाटचाल करणार असतील ना तर त्यांनी कारखान्याकडे परत वळून बघणं बरोबर नाही बघा. नाही मॅडम, लोकभावनेचा विचार करा. समर साहेबांची राजकीय कारकीर्द अडचणीतील असं काय करायला नको. आणि राहिला प्रश्न कारखान्याचा तर मी समर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्यो कारखाना नीट सांभाळेन. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आणि समर साहेब सांगाल ते. तुमच्या ऐकण्याबाहेर नाही मी. मला तर वाटतंय सुमन मॅडमनी चेअरमन पदावरती राहावं. राजकारणातली त्यांना चांगलीच समज आहे, हे दिसतच आहे सरळ सरळ. सुमन मॅडम सांभाळतील की कारखाना? आणि काय अडलं नडलं तर आम्ही आहेच की, काय हो? ते बरोबर. हा, पटतंय मला. सगळ्यांना जे मान्य असेल ते मलाही मान्य आहे. ठीक आहे, मान्य आहे मला. झालं तर मग. ताई मॅडम, समर साहेब, तुम्हाला कारखान्याची चिंता असणं साहजिक आहे. पण तुम्ही काय बी काळजी करू नका, माझा विश्वास ठेवा. घ्या चहा घ्या सगळ्यांनी. ताई मॅडम, काय चॅप्टर निघाली हो सुमी? राजकारणातलं काही कळत नाही म्हणता म्हणता बाजी मारली की होती ना. ताई मॅडम, राजकारण शिकली बर का तुमची सुनबाई. बघा, नाहीतर नुसतीच मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवायच्या ऐवजी तीच मुख्यमंत्री व्हायची. समर सर, अहो काय चलाक निघाली ना सुमी. सत्ता माणसाला बिघडवते असं म्हणतात, असं ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष बघायला मिळालं. माझी भोळी भाबडी सुमी, माझी बहीण चांगल्याच खेळ्या करू लागली.
राजकारणात त्या कराव्याच लागतात म्हणा. या. पायलट खरं तर सुमी बस बस. तुला जेवढं बोलायचं होतं ना तेवढं बोलून झालंय तुझं. सुमी तू या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं का मला. करप्ट झालीस तू, करप्ट. भ्रष्ट झालीस तू.